नमस्कार. आज आपण सर्वजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो. व्यासपीठावरील उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, व्यासपीठावरील अध्यक्ष व खाली बसलेले विद्यार्थी व माझ्या माता भगिनींनो, सर्वांना आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करतो. असं म्हटलं जातं, हवा वेगाने नव्हती, ही हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढायचा त्यांचा इरादा अनेक होता. असा रामजी बाबांचा लेख तो भीमराव आंबेडकर. लाखात नाही जगात एक होता, लाखात नाही जगात एक होता. अशा काव्यप्रतीप्रमाणे आंबेडकर जयंती व्यक्त साजरी करता येणार नाही, कारण ते पहिले न्यायमूर्ती होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही उपमा आंबेडकरांनी दिली. पण आजची अवस्था फार बिकट झाली आहे. आज टाईम मिळाला तर शिक्षण घेतात, स्वार्थासाठी संघटित होतात, वाईट कामासाठी रोज संघर्ष करतात. ही अवस्था बदलली पाहिजे. आपण डोक्याला निशाईच का लावलेली आहे? आंबेडकरांनी निशाईचाच का वापर केला? आपणास मागचा प्रश्न माहीत नाही. आंबेडकरांनी निशाईचाच का वापर केला? कारण आपण वरती बघितलं तर आकाशाचा रंग निळा आहे, आतून पांढरा शुभ्र आहे. म्हणून त्यांनी आपल्या लोकांचे आचार आणि विचार शुद्ध राहिले पाहिजे. म्हणून आंबेडकरांनी निशाईचा वापर केला. कवी असं म्हणतात, अंधाराचं होतं नशीब त्यानं प्रकाशाचं दान दिलं. कवी असं म्हणतात, अंधाराचं होतं नशीब त्यानं प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार साहेब, तुम्ही संविधान दिलं. साहेब, तुम्ही संविधान दिलं. ज्योतिबाची विचारधात टिकण्याचे जे निरीक्षणतेचे कलक पुसण्यासाठी तुम्ही वेचलं. आयुष्य सामान्यासाठी जगतो आम्ही, बाबासाहेबांना समर्थ आम्ही. जरी वेगळ्या असल्या भाषा तरी एकता कायम आहे, कारण तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे. रोज पहाटे उठल्यावर सूर्य दिसला की तुमची आठवण येत राहील. आज आपण आंबेडकर जयंती मना श्वासात घेतली पाहिजे, तरच आंबेडकर जयंती साजरी करण्याची सार्थक होईल. सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय संविधान.